नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आपण पाहत आहोत जे की पोलीस भरती होणार आहे 2024 साठी। त्याच्यासाठी आपण पाठीमागच्या क्वेश्चनचं काही ॲनालिसिस करत आहोत आणि ही अशा प्रकारची सीरीज आहे जी की आपण याच्यामधला ह्या सीरीजमधला हा आत्तापर्यंतचा 12वा व्हिडिओ आहे। अशी अपेक्षा करते की तुम्ही इथून पाठीमागचे व्हिडिओ सगळे पाहिले असतील आणि ते जर पाहिले असतील तर तुम्हाला ह्याची तीव्रता किंवा कशा प्रकारे क्वेश्चन आहेत आणि ह्याचा तुम्हाला काय फायदा होऊ शकतो याचा तुम्हाला अंदाज आलेलाच असेल। तर मग आता आजच्या व्हिडिओमधला पहिला क्वेश्चन काय आहे ते पाहूया आपण। बघा, पहिला आहे महाराष्ट्रात संसदेवर किती सदस्य निवडून जातात? तर बघा, याचं करेक्ट आन्सर आहे 67। तर आता हे 67 कसे आले? तर महाराष्ट्रातून 48 सदस्य हे लोकसभेवर निवडून जातात, लोकसभेवर, आणि 19 सदस्य हे राज्यसभेवर निवडून जातात, राज्यसभेवर। तर यांची बेरीज केली तर ते होते 67, म्हणजेच आपलं क ऑप्शन करेक्ट आहे। आणि बघा, हे 288 जे सदस्य आहेत तर हे विधानसभेचे सदस्य आहेत आपल्या महाराष्ट्राच्या। तर बघा, आता पुढचा क्वेश्चन काय आहे? घटक राज्याचे कोणते सभागृह प्रथम परंतु कनिष्ठ आहे? तर कोणते सभागृह प्रथम पण आहे आणि कनिष्ठ पण आहे? तर ते आहे विधानसभा। हे बघा, विधानसभा हे प्रथम सभागृह आहे आणि ते कनिष्ठ पण आहे। तर विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे आणि द्वितीय सभागृह आहे, याला स्थायी सभागृह देखील म्हणतात। तसंच हे झालं घटक राज्याच्या लेवलला। तर आता सेंट्रल लेवलला काय बघा, राज्यसभा हे जे आहे तर हे वरिष्ठ सभागृह आहे किंवा स्थायी सभागृह आहे आणि द्वितीय सभागृह आहे। तर लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे किंवा प्रथम सभागृह आहे। तर पुढचा क्वेश्चन पहा, कोणत्या साली महाराष्ट्रात रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली? तर 1972 साली ही महाराष्ट्रात रोजगार हमी योजना चालू झालेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा काय, जम्मू काश्मीरच्या पहिला महिला मुख्यमंत्री कोण? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मेहबूबा मुफ्ती, ह्या जम्मू काश्मीरच्या पहिला महिला मुख्यमंत्री होत्या। नेक्स्ट क्वेश्चन बघा, देशात सर्वप्रथम सर्व राज्यातील निवडणुकासाठी इलेक्ट्रॉनिक यंत्राचा वापर कधीपासून करण्यात आला? तर बघा, हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे कारण इथून मागे पण खूप एक्झाममध्ये हा येऊन गेलेला आहे। तर देशात काय म्हणले, सर्वप्रथम सर्व राज्यातील निवडणुकासाठी विचारले। तर अशा प्रकारचं हे EVM मशीन कधी वापरलेलं? तर ते वापरलेलं 2004 साली। नेक्स्ट क्वेश्चन बघा, सध्याच्या लोकसभेची सदस्य संख्या किती आहे? तर सध्याच्या लोकसभेची सदस्य संख्या आहे 545 आणि घटनेत तरतूद जी केलेली आहे ती 552 आहे। परंतु आता ॲग्लो इंडियनचे 2 सदस्य जे होते ते कॅन्सल केलेले आहे आता नवीन घटना दुरुस्ती करून, आणि सध्या पाहिलं गेलं तर 545 सदस्य आहे, म्हणजे आपलं उत्तर ड ऑप्शन करेक्ट आहे। नेक्स्ट भारतातील लोकसभेचा सर्वात लहान मतदारसंघ कोणता? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे लक्षद्वीप, हे भारतातला सर्वात लहान मतदारसंघ आहे। पुढचा क्वेश्चन पाहू, घटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे? तर समान नागरी कायद्याची तरतूद आहे ती कलम 44 मध्ये आहे। आणि आता समान नागरी कायद्यावर सध्या तरी बरंच डिबेट चालू आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो। आणि हे बाकीचे कलम पण आपण पाहूया। तर कलम 48 मध्ये काय सांगितलेलं आहे? तर कलम 48 हे कृषी व पशुसंवर्धन यांची व्यवस्था लावणे किंवा सुसूत्रता लावणे याच्यासाठी कलम 48 सांगितलेलं आहे। तर तसेच कलम 46, तुम्ही हे बाकीचं मी जे सांगते इन्फॉर्मेशन ती तुमच्या नोटबुकमध्ये जरूर लिहून ठेवा कारण ह्याचा फायदा तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये नक्की जाणवणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही जर लिहून ठेवलं तर नक्कीच फायदा होईल। तर कलम 46 बघा, 46 कशासाठी? SC ST आणि जे इतर दुर्बल घटक असतात यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हित साधण्यासाठी असते। आणि तसंच कलम 50 जे आहे तर हे कलम 50 काय सांगते, कार्यकारी यंत्रणेपासून आपली जी न्यायव्यवस्था आहे ती अलग करायची किंवा वेगळी ठेवणे, तर हे कलम 50 मध्ये आहे। तर अशा प्रकारे हे कलम काय आहेत हे, म्हणजे आता कसे ऑप्शनमधले जेव्हा कलम आपण पाठ ठेवू ना तेव्हा ह्याचा फायदा नक्की होतो बघा, कारण एक्झामचं एक पॅटर्न ठरलेला असतो किंवा क्वेश्चनचा एक पॅटर्न ठरलेला असतो। कधी कधी काय केलं जातं की जे आपल्याला ऑप्शन दिलेले असते त्याच्यावर क्वेश्चन फेम होतो, किंवा आता जे आन्सर असतं ते कधी क्वेश्चनमध्ये टाकतात किंवा म्हणजे ह्याचंच आलटपालट करून आपल्याला क्वेश्चन फेम झालेले असतात। म्हणून आपण 4ही ऑप्शनचा अभ्यास करणं खूप फायदेशीर ठरतं आपल्याला, म्हणून तर आपण इथे ॲनालिसिसची सिरीज चालू केलेली आहे। तर बघा, आता 9 नंबरचा क्वेश्चन काय आहे, महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून कोणती नदी वाहते? तर आता महाराष्ट्राची अगोदर तुम्हाला वायव्य सीमा कोणती हेचं पण ज्ञान असलं पाहिजे, म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं। आता हा झाला महाराष्ट्राचा नकाशा। तर आता महाराष्ट्राची वायव्य सीमा म्हणजे ही वायव्य सीमा आहे बघा इथली, तर ही वायव्य सीमा आहे आणि इथून कोणती नदी वाहते? आता ऑप्शन पाहू, तापी, पूर्णा, काटेपूर्णा आणि नर्मदा। तर ऑब्वियसली याचं उत्तर आहे नर्मदा नदी ही महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून वाहते आणि महाराष्ट्रातून तिचा
फक्त 53 किलोमीटर तिचा प्रवास आहे, फक्त 53 किलोमीटर. आणि बघा ही तापी नदी ही महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून वाहते. तर पुढचा क्वेश्चन पाहूया काय. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3रा, कारण महाराष्ट्र हे 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर आहे राजस्थान आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश. तर महाराष्ट्र आपल्या 3ऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. पुढचा क्वेश्चन पहा. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती. तर जो महाराष्ट्र आहे आपला हा, त्याची आपल्याला पूर्व पश्चिम लांबी विचारलेली आहे. पूर्व पश्चिम लांबी म्हणजे ही अशा प्रकारे ही झाली, हा इकडचा भाग झाला पूर्व आणि हा इकडचा झाला पश्चिम. तर ही लांबी किती आहे मग. तर ही आहे 800 किलोमीटर. 800 किलोमीटर. तर हे बघा ब ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर इथे दुसरा पण प्रश्न पडतो. तर महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे. तर उत्तर दक्षिण आता आपण जेव्हा पाहतो उत्तर दक्षिण, इथं उत्तर पकडणार आणि हे दक्षिण, म्हणजे हे टोकच का बरं घेतलं. तर अंतिम पॉईंट जिथं आहे ना, तर तिथून आपली सीमा मोजली जाते. आता ही महाराष्ट्राची पण पूर्व पश्चिम लांबी मोजताना हा टोक आणि इकडचा जो अंतिम टोक आहे ही लांबी मोजली जाते. आणि उत्तर दक्षिण मोजताना हे अंतिम टोक आणि हे खालचं अंतिम टोक, अशी याची लांबी आहे 720 किलोमीटर. 720 किलोमीटर. हे आकडे पाठ ठेवा, कारण ह्याच्यावर क्वेश्चन जरूर येतो. आता पुढचा क्वेश्चन पाहूया. दक्षिण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोह खनिज सापडते. तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोणते जिल्हे आहेत ते अगोदर आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता जर आपण ह्याचं नॉलेज नसेल आणि आपल्याला फक्त ॲटलासचं नॉलेज जरी असेल तरी आपल्याला अशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व करता येतात. तर आता दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा आहे ते अगोदर पहा. बघा सिंधुदुर्ग हा दक्षिण महाराष्ट्रातला जिल्हा आहे, एकदम खालच्या साईडला. आणि सातारा सांगली हे दक्षिण महाराष्ट्रात येतात का. तर नाही, तर हे पश्चिम महाराष्ट्रात आहेत. पश्चिम महाराष्ट्रात येतात. सातारा सांगली सोलापूर हे तिन्ही जिल्हे कुठे आहेत. पश्चिम महाराष्ट्रात आहेत. म्हणजेच आपलं 1 नंबरचं ऑप्शन इथं करेक्ट आहे. जरी तुम्हाला लोह खनिज कुठे सापडतं हे माहिती नसतं आणि हे ॲटलासमधले हे जिल्हे कोणत्या ठिकाणी आहेत एवढं जरी माहिती असतं तरी तुम्हाला ह्या क्वेश्चनचं उत्तर टॅकल करता आलं असतं. तर पुढचा क्वेश्चन पहा. महाराष्ट्रात पहिली कापड गिरणी कोठे सुरू केली. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मुंबई. मुंबई येथे महाराष्ट्रातली पहिली कापड गिरणी सुरू झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. महाराष्ट्रात मध्य रेल्वेचे मुख्य केंद्र कोणत्या ठिकाणी आहे. तर मध्य रेल्वेचे मुख्य केंद्र आहे CST मुंबईला. म्हणजेच ब ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 15 नंबरचा क्वेश्चन पहा. महाराष्ट्रात संगणकीकृत झालेले पहिले बंदर कोणते. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे न्हावा बंदर हे पहिलं आहे जे की संगणकीकृत झालेलं आहे. पुढचा क्वेश्चन पाहू आपण. राज्यात सर्वात शेवटी अस्तित्वात आलेला जिल्हा कोणता. तर राज्यात सर्वात शेवटी अस्तित्वात आलेला जिल्हा आहे पालघर. आणि हे कधी अस्तित्वात आलं आहे 2014मध्ये. ठाण्याचं विभाजन होऊन, म्हणजे ठाण्याचं विभाजन झालं आणि त्याच्यातून पालघर हा जिल्हा वेगळा झालेला आहे. पुढचा क्वेश्चन पहा. कोकणच्या दक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते. आता बघा कोकण कुठं आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूला हा कोकणचा पट्टा आहे. हा अशा प्रकारे आपला महाराष्ट्र आहे आणि हा जो कोकण भाग आहे, हा जो पट्टा आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडे, तर ह्याला कोकण म्हणतात. आणि कोकणच्या दक्षिण सीमेवरून विचारले आलं आपल्याला. तर दक्षिण सीमा म्हणजे ही सीमा आणि उत्तर सीमा म्हणजे ही सीमा. तर ह्याचं उत्तर काय आहे. तेरेखोल नदी जी आहे ती दक्षिण सीमेवरून वाहते. तर मग उत्तर सीमेवरून कोणती वाहते. तर ती आहे दमणगंगा. कोणती आहे मग ती. दमणगंगा ते तेरेखोलच्या दरम्यानचा जो भाग आहे त्याला कोकण म्हणतात. तर पुढचा क्वेश्चन पाहू. मुंबई व नाशिक मार्ग कोणत्या घाटातून जातो. मुंबई नाशिक मार्ग जो आहे तो कोणत्या घाटातून जातो असा प्रश्न आहे आपला. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे कसारा घाट आहे तो. मुंबईवरून नाशिकला जाताना किंवा नाशिकवरून मुंबईला जाताना जो घाट लागतो, इथे बघा मुंबई आहे आणि इकडे घाटाच्या इकडे नाशिक आहे. तर हा जो घाट आहे तर तो आहे कसारा घाट. कसारा घाट. आता दुसरे घाट पण पाहू आपण. तर पसरणी घाट कुठे आहे मग. तर पसरणी घाट आहे वाई महाबळेश्वर. वाई आणि महाबळेश्वरच्या मध्ये. वाई आणि महाबळेश्वर हे लिहून घ्या तुम्ही. नंतर फोंडा घाट. फोंडा घाट कुठे आहे. कोल्हापूर आणि गोवा. कोल्हापूर आणि गोव्याच्या मधात जो आहे त्याला फोंडा घाट म्हणतात. आणि कुंभार्ली घाट कुठे आहे. तर कुंभार्ली घाट आहे चिपळूण आणि कराड. चिपळूण आणि कराड. चिपळूण आणि कराडच्या दरम्यान कुंभार्ली घाट आहे. अशा प्रकारे घाटाची नावं पण तुम्ही काही लक्षात ठेवा. याच्यासाठी काही ट्रिक्स बनवा.
काही आपण ट्रिक्स सांगणार आहोत व्हिडिओमध्ये पण तुम्ही पण तुमच्या मनाने बनवा, कारण जेव्हा आपण आपल्या मनाने ट्रिक्स बनवत असतो तेव्हा ते जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे लक्षात राहतं. आणि मुलांना तुम्हाला जर ह्या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, ज्याच्यावर तुम्हाला सर्व PDF पाठीमागच्या पण भेटून जातील. आणि टेलिग्रामची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला तिथून सगळ्या PDF पाहायला भेटतील. तर 19 नंबरचा क्वेश्चन पहा, दुधाचा महापूर योजना कोणत्या वर्षापासून सुरू झाली? तर हा क्वेश्चन पण खूपदा एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे बघा. तर दुधाचा महापूर योजना जी आहे त्यालाच धवल क्रांती देखील म्हणतात. तर ती झालेली 1970 साली आणि त्याचे निर्माते कोण होते? वर्गीस कुरियन. पुढचा क्वेश्चन पाहू, भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प म्हणून ज्या प्रकल्पाचे वर्णन केले जाते त्याचे नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे भाकरा नांगल प्रकल्प, जो की बहुउद्देशीय प्रकल्प आहे आणि खूप इम्पॉर्टंट प्रकल्प आहे. आणि तो कुठं आहे? तर तो आहे पंजाब आणि हिमाचल प्रदेश. पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या मधात हा भाकरा नांगल प्रकल्प आहे. आणि कुठे आहे? तर तो पंजाब आणि हिमाचलमध्ये जी बिलासपूर आहे तिथं हा प्रकल्प आहे. आणि सतलज नदीवर आहे बघा, सतलज नदी. आणि हा भाकरा नांगल प्रकल्पाचा जो जलाशय आहे तर त्या जलाशयाचं स्पेसिफिक नाव आहे, त्याचं नाव काय आहे? तर ते आहे गोविंद सागर. हे लक्षात ठेवा, ही बाकीची माहिती लिहून घ्या तुम्ही तुमच्या नोटबुकवर. आता दामोदर खोरे हा प्रकल्प कुठे आहे? तर हा आहे बिहार आणि वेस्ट बेंगॉल म्हणजेच पश्चिम बंगाल. तर यांच्या मधात हा दामोदर खोरे प्रकल्प आहे, किंवा हे 2 राज्याला त्याचा फायदा होतो म्हणून अशा प्रकारे त्यांचं स्टेट दिलेले आहे. तर दामोदर खोरे प्रकल्प जो आहे तो कोणत्या नदीवर आहे? तर तो आहे महानदी. तशाच प्रकारे हिराकूड प्रकल्प कुठे आहे? हा आहे ओडिशा. आणि हा देखील कुठे आहे? महानदीवरच आहे हा देखील प्रकल्प. आणि उकाई प्रकल्प जो आहे तर हा गुजरातमध्ये येतो, आणि कोणत्या नदीवर आहे? तर ताप्ती नदी. आणि ह्याला देखील ह्याचं जलाशय जे आहे त्याला वेगळं नाव आहे, तर त्याचं नाव काय आहे? वल्लभ सागर. मग अशा प्रकारे पूर्ण एकदम डीपली तुम्हाला माहिती इथे भेटती. अशा प्रकारे तुम्हाला यूट्यूबवर कुठेही पोलीस भरतीसाठी तरी खास करून इतक्या डीपली कुणी तुम्हाला स्पष्टीकरण देणार नाही. आपल्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला पाहायला भेटते. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पण पाहताना शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता अतिशीत द्रव पदार्थ आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे हेलियम, जे की इथं पर्यायामध्ये नाही आहे. तर ह्याचं हे उत्तर तुम्ही लिहून घ्या, हेलियम जो पदार्थ आहे तो अतिशीत द्रव पदार्थ आहे. पुढचा क्वेश्चन पाहू, खालीलपैकी कोणते जीवनसत्व जखमा लवकर भरून काढण्यास मदत करते? तर जखमा लवकर भरून काढण्यास मदत करणारे जीवनसत्व कोणतं आहे? के जीवनसत्व आहे. ऑप्शन नंबर सी, के जीवनसत्व हे. तर के जीवनसत्वाचं नाव काय बघा? फायकोक्वेनिन. इथे लिहिते मी, फायकोक्वेनिन हे त्याचं नाव आहे के जीवनसत्वाचं. तर व्हिटॅमिन डी जे आहे, व्हिटॅमिन डीचं नाव पण आहे कॅल्सीफेरॉल. तर व्हिटॅमिन डीचा जर अभाव झाला तर कोणता आजार होतो? तर मुर्दूस नावाचा आजार व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे होतो. आणि व्हिटॅमिन डीचं नाव आहे कॅल्सीफेरॉल, व्हिटॅमिन केचं नाव आहे फायकोक्विनिन. आणि आता व्हिटॅमिन ई किंवा ई जीवनसत्व, तर ई जीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतं? तर वांझपणा येतो, आणि व्हिटॅमिन ईचं देखील नाव काय आहे? तर त्याचं आहे टोकोफेरॉल. आणि व्हिटॅमिन ब म्हणजे ह्याचे 12 प्रकार आहेत, व्हिटॅमिन 1 थायमिन, व्हिटॅमिन 2 रायबोफ्लेविन. अशा प्रकारे ह्याचे व्हिटॅमिन बीचे 12 प्रकार आहेत, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. आता पुढचा क्वेश्चन पाहूया काय आहे बघा. 23 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी सर्वात जड वायू कोणता? ही क्वेश्चन जरा मिस्टेक झालेली, प्रिंट मिस्टेक. तर सर्वात जड वायू कोणता आहे असा हा क्वेश्चन आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे रेडॉन.
आणि रेडॉनमुळे काय होतं तर फुफ्फुसातील कर्करोग हा आजार होता. बघा इथं सर्वात जड वायू करा, जड वायू, आणि तो आहे रेडॉन. आता पुढचा क्वेश्चन पहा, रेडिओचा शोध कोणी लावला? तर रेडिओचा शोध लावलेला आहे जी मार्कोनी यांनी. तर गॅलिलिओनी कशाचा शोध लावलेला आहे? तर यांनी दुर्बिणीचा शोध लावलेला आहे, दुर्बीण. आणि जेम्स वॅटनी कशाचा शोध लावला आहे मग? तर वाफेचे इंजिन जे आहे त्याचा शोध लावला आहे जेम्स वॅटने, वाफेचे इंजिन. तसंच एडिसननं कशाचा शोध लावला आहे? तर विद्युत बल्ब जो आहे, विद्युत बल्बचा शोध लावला आहे. पुढचा क्वेश्चन पहा, विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते? तर विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक आहे एम्पियर. तर केल्विन हे कशाचं एकक आहे मग? तर हे तापमानाचे एकक आहे, तापमानाचे एकक. आणि सेकंद हे टाईमचं एकक आहे, टाईम काउंट करण्याचं. आणि कॅन्डेला कशाला आहे, कशाचं एकक आहे? तर ल्युमिनस इंटेन्सिटीचं एकक आहे ते. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे प्रकाशाची तीव्रता मोजण्याचं कॅन्डेला हे एकक आहे. तरी ते अशा प्रकारे आपण 25 क्वेश्चन व त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तसंच बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची अपडेट येईल. आणि अशाच प्रकारे व्हिडिओ पण पाहत राहा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास पण करा. थँक्यू व्हेरी मच.